आता एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते। पुणे विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका पावसात भिजल्याची माहिती समोर आली आहे। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी खेळ होतोय। विद्यार्थी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत हा आरोप केलाय। विद्यापीठाकडून तातडीने अधिकृत स्पष्टीकरण सादर करण्यात आलंय। निकाली काढलेल्या उत्तरपत्रिका असल्याचं विद्यापीठाने म्हटलंय। विद्यार्थ्यांचं कोणतंही शैक्षणिक नुकसान होणार नाही असंही या स्पष्टीकरणामध्ये विद्यापीठाने म्हटलंय। पावसामध्ये विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका भिजल्यात। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडनं या सगळ्या गोष्टींवरती हे स्पष्टीकरण देण्यात आलं। पुणे शहराच्या विविध भागामध्ये सोमवारी सायंकाळी अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावली होती। याच पावसात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका भिजल्या होत्या। याचा व्हिडिओ देखील समोर आला होता। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी खेळण्याचा हा सगळा प्रकार आहे का असा सवाल विद्यार्थ्यांच्या संघटनांनी उपस्थित केलाय। दुसऱ्या बाजूला या उत्तरपत्रिका निकाली काढण्यासाठी संकलित केलेले त्यामुळे विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही असं स्पष्टीकरण विद्यापीठाने दिलंय। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे पुण्याचे प्रतिनिधी अक्षय वडवे। अक्षय, आपण बघतोय विद्यापीठाने स्पष्टीकरण तर दिलंय, मात्र नेमकी काय परिस्थिती आहे? निश्चित आपण काल बघू शकतोय की पुण्यात काल अक्षरशः अवकाळी पावसाने झोडपलं होतं आणि याच पावसामध्ये पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका ज्या होत्या त्या देखील भिजल्या होत्या। मात्र विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान झालेलं नाही असं स्पष्टीकरण जे आहे ते विद्यापीठाने दिलेलं आहे। कारण या उत्तरपत्रिका ज्या आहेत त्या निकाली काढण्यासाठी संकलित केलेल्या होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान झालेलं नाही असं स्पष्टीकरण विद्यापीठाने दिलंय। मात्र दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी खेळण्याचा प्रकार असल्याचा आरोप जो आहे तो विविध विद्यार्थी संघटनांनी दिलाय। त्यामुळे नेमकं या उत्तरपत्रिका कुठल्या विषयाच्या होत्या आणि याच्यामुळे खरंच काही विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे का हे आता पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच, धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।